Hello students, today we are going to discuss first chapter of physics units and measurement. आता 8वी 9वी 10वीला तुम्ही बऱ्यापैकी फिजिक्स आणि त्याचे फिजिकल फिनॉमिना स्टडी केला असाल. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ नेचर अँड नॅचरल फिनॉमिनाज. काही कन्सेप्ट तुम्ही 8, 9, 10चं बघितलं असाल. लिनियर मोशन, velocity of the particle, acceleration of the particle, mass of the body, okay, force acting on a body, momentum of the body. या चॅप्टरमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज आणि त्या फिजिकल क्वांटिटीज कशा मेजर करायच्या याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट, लेट अस डिस्कस फर्स्ट व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच कॅन बी measured, the quantity which can be measured, it is said to be physical quantity because it present at existence. जी क्वांटिटी प्रेझेंट आहे आणि जी मेजरेबल आहे त्या क्वांटिटीला आपण काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. एक एक्झाम्पल घेतो, हॅपीनेस. कॅन आय मेजर हॅपीनेस? नो, वी कॅनॉट मेजर हॅपीनेस बिकॉज देर इज नो एनी युनिट, देर इज नो एनी फिजिकल युनिट विच इज अवेलेबल टू measure the happiness of any person. But there are certain things which are exactly available in the universe. Their measurement can be done. These quantities are said to be physical quantities. So physical quantity, I can say, it is the property of any material which can be quantitatively measured. It is said to be physical quantity. त्यामुळे मी पहिल्यांदा फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन या केसमध्ये लिहितो बघा. सो फिजिकल क्वांटिटी physical quantity is the property of material which can be quantitatively म्हणजे प्रमाणात्मक, क्वांटिटेटिवली म्हणजे प्रमाणात्मक, विच क्वांटिटेटिवली मेजर, विच कॅन बी क्वांटिटेटिवली मेजर म्हणजे प्रमाणात्मक त्याचं मोजमाप होतं. ती क्वांटिटी काय असते, फिजिकल क्वांटिटी. आणि विच इज द सेड टू बी द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आय कॅन कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ, मी या ठिकाणी काही केसेस कन्सिडर करतो आणि त्या केसेस कशा मेजर करायच्या ते पण मी या केसमध्ये डिस्कस करूया. व्हॉट टू बी मेजर, what to be measured, okay, and standard used for measuring, standard used for measuring. What to be measured? I will consider length. कुठलीही क्वांटिटी ती किती लांब आहे, किती छोटी आहे हे तुम्ही कशाला मेजर करता, युजिंग द लेंथ ऑफ द पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी. आता हा एक पेन आहे, हा पेन किती सेंटीमीटर असू शकतो किंवा किती मीटर असू शकतो हे तुम्ही स्केलनं जोपर्यंत याला मोजत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की याची एक्झॅक्टली लेंथ किती आहे, किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे. सो फर्स्ट क्वांटिटी आय विल कन्सिडर हिअर लेंथ. ओके, लेंथ आपण कशामध्ये मोजतो, what to be measured, length to be measured. Standard used for measuring, there are certain standards are used for measuring the physical quantity. Length which can be measured in a meter. Okay, this is the British word meter. If you want to write in American language, it is said to be meter. So no need to use this meter. I can consider here only the meter. लेंथ कॅन बी मेजर्ड इन अ मीटर. मग आपण असं म्हणू शकतो या पेनची लेंथ किती आहे, या पेनची लेंथ जवळपास 1.3 मीटर असेल किंवा 30 सेंटीमीटरच्या आसपास असेल. मग याची लेंथ मीटरमध्ये मोजू शकतो. ओके, यू कॅन मेजर दिस लेंथ इन अ मीटर. परत या मीटरचे 2 टाईप्स, मीटर किंवा आणखीन कोणत्या प्रमाणामध्ये एखादी फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करू शकतो. दिस इज द फिजिकल क्वांटिटी विच इज प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. ह्या मटेरियलची प्रॉपर्टी, याची लेंथ किती आहे, 0.3 मीटर, म्हणजे ही काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. लेंथ इज सेड टू बी फिजिकल क्वांटिटी. एक तर ते मीटरमध्ये मोजू शकता
किंवा जर जास्त डिस्टन्स असेल तर तुम्ही ते कसं मोजू शकता, इट इज मेजर्ड इन अ किलोमीटर. और कमी साईज असेल तर ते कशामध्ये मोजू शकतो आपण, सेंटीमीटर. बरोबर. तुम्ही लेंथ मीटरमध्ये मोजताय. जास्त डिस्टन्स असेल म्हणजे सपोज डिस्टन्स ऑफ अर्थ फ्रॉम द मून, डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम द अर्थ, हे कशामध्ये असते, इट इज ऑफ द ऑर्डर ऑफ सर्टन किलोमीटर्स. बरोबर. 1 किलोमीटर 2 किलोमीटर. परत किलोमीटर तुम्ही मीटरमध्ये कन्वर्जन करू शकता. लेंथ हे सुद्धा काय आहे, किलोमीटर लेंथ आहे. सेंटीमीटर सुद्धा काय असणार आहे, लेंथ असणार आहे. दिस किलोमीटर कॅन बी कन्वर्टेड इन टू मीटर. किलो म्हणजे किती असणार आहे, 10⁻³ मीटर. ठीक आहे. मीटर सेंटीमीटरमध्ये मेजर करायचं आहे. आता हे पण तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे. सेंटीमीटर कसं मोजायचं असतं, हे काय असतं, मीटरचा 100th पार्ट ऑफ मीटर. 100 म्हणजेच काय असणार आहे, इट इज 10⁻² मीटर. म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर काय येणार आहे, 10⁻² मीटर. म्हणजे मीटरचा 100th पार्ट म्हणजे 1 सेंटीमीटर प्रेझेंट असतो. ठीक आहे. मग याची लेंथ मी 0.3 मीटर म्हणू शकतो किंवा 30 सेंटीमीटर म्हणू शकतो. मीटर इज द युनिट स्टँडर्ड रेफरन्स यूज टू मेजर द लेंथ. सेंटीमीटर इज द स्टँडर्ड रेफरन्स यूज टू मेजर द लेंथ. सो लेंथ इज सेड टू बी फिजिकल क्वांटिटी. कशी मेजर केली लेंथ, किलोमीटर, सेंटीमीटर और मीटर. म्हणजे हे काय आहे, स्टँडर्ड रेफरन्स यूज केलं. स्टँडर्ड रेफरन्स यूज केलं कशासाठी, टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. दॅट स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड एज द युनिट. सो आय कॅन डिफाईन हिअर युनिट. इट इज स्टँडर्ड रेफरन्स ऐवजी असं म्हणतो रेफरन्स स्टँडर्ड used to measure physical quantity. A reference standard used to measure physical quantity. So which reference standard we are used here? Meter is the reference standard which is always using to measure the length of the object. Okay, meter, kilometer, centimeter. So meter is said to be unit reference standard used to measure the physical quantity. What is physical quantity? The property of material which can be quantitatively, प्रमाणात्मक, quantitatively measured is said to be physical quantity. Any property present at existence, जी अवेलेबल आहे ती फिजिकल क्वांटिटी, जी अवेलेबल नाही ती फिजिकल क्वांटिटी असू शकत नाही आहे. हॅपीनेस वी कॅनॉट मेजर बिकॉज दिस इज नॉट प्रेझेंट इन द युनिवर्स और इट इज देर इज नो एनी फिजिकल सिग्निफिकन्स. दॅट्स वाय the quantities which is exactly available in the universe and which can be quantitatively measured, these all quantities are said to be physical quantity. And standard reference used to measure the physical quantity, it is called as the unit of that physical quantity. इथं फक्त मी एकच केस कन्सिडर केली, what to measure, length. how to measure, मीटर. लार्ज डिस्टन्स असेल तर किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. आणि जर स्मॉल स्केल असेल, खूप छोटी साईज असेल तर ते कसं मेजर करू शकतो, इट इज मेजर्ड इन द सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे काय असतो, इट इज 100th पार्ट ऑफ द मीटर. 1 सेंटीमीटर इज सेड टू बी 100th पार्ट ऑफ द मीटर. सो आय कॅन से 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻². कारण 1/100 काय येतं, 10⁻². ठीक आहे. दुसरा त्याच्यामध्ये आता घेतो व्हॉट टू मेजर. नेक्स्ट क्वांटिटी, इट इज मास. बरोबर. आता याचं काहीतरी स्पेसिफिक मास आहे. ठीक आहे. मी 2 बॉडीज कम्पेअर करतो. दिस डस्टर इज 1 फिजिकल क्वांटिटी अँड दिस पेन इज अदर फिजिकल क्वांटिटी. या दोघांचं मास सेम असणार आहे का, नाही. याचं मास एक सपोज एक 30 ग्रॅम किंवा 40 ग्रॅम असेल, याचं मास एक 10 ग्रॅमच्या आसपास असेल. म्हणजे प्रत्येक फिजिकल बॉडीला, ही फिजिकल बॉडी आहे, ही फिजिकल बॉडी आहे, या प्रत्येक फिजिकल बॉडीला काय असणार, स्वतःचं मास असणार आहे. पण मास कशामध्ये मेजर करायचं असतं हे तुम्हाला माहिती आहे. फिजिकल क्वांटिटी इज सेड टू बी मास. हाऊ टू मेजर मास, दिस मास कॅन बी मेजर्ड इन अ किलोग्रॅम. ओके. स्टँडर्ड रेफरन्स यूज्ड टू मेजर द मास इज सेड टू बी किलोग्रॅम. बरोबर का. 1 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम, 3 किलोग्रॅम. हे किलोग्रॅम आपण कन्वर्ट करू शकतो
ग्रॅममध्ये. ओके, हेच किलोग्रॅम आपण कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, पाऊंडमध्ये. बरोबर, पाऊंड. आता इथं आणखीन एक आली बघा, याचं आणखीन एक युनिट आलं पाऊंड. पाऊंड इज ऑल्सो युज्ड, दिस युनिट इज ऑल्सो युज्ड टू मेजर मास ऑफ द ऑब्जेक्ट. ग्रॅम is also used to measure the mass of the object. So gram, pound is also units used to measure the mass. But standard quantity, standard units is used to measure the mass is said to be kilogram. Most cases मध्ये किलोग्राम हे युनिट वापरलं जात आहे मास मेजर करण्यासाठी. So this is the conversion of kilogram into gram, kilogram into pound. मग 1 किलोग्राम इज इक्वल टू किती असतं बघा, 2.28 पाऊंड. 1 किलोग्रॅम म्हणजे केवढं असतं बघा, इट इज 2.28 पाऊंड. मग किलोग्रॅमचं परत ग्रॅममध्ये कन्वर्जन करायचं आहे. या पेनचं मास 1 किलोग्रॅम असेल तर या पेनचं मास ग्रॅममध्ये किती असणार आहे, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इट इज 1000 ग्रॅम्स. पण मी असली तर 1000 म्हणजे कसं यायचं असतं बघा, 10⁻3. 10⁻3 म्हणजे 3 झिरो आहेत. सो 1 किलोग्रॅम इज 1000 ग्रॅम, दॅट इज सेड टू बी 10⁻3 ग्रॅम. सो दिस इज द अनादर कन्वर्जन फ्रॉम किलोग्रॅम टू ग्रॅम. तुम्ही मास ग्रॅममध्ये मेजर करू शकता, तुम्ही मास किलोग्रॅम ग्रॅममध्ये मेजर करू शकता, पाऊंडमध्ये मेजर करू शकता किंवा ॲज इट इज किलोग्रॅममध्ये ठेवू शकता. बट दीज आर द कन्वर्जन फ्रॉम किलोग्रॅम टू ग्रॅम, किलोग्रॅम टू पाऊंड. दिस इज कन्वर्जन ऑफ मीटर टू किलोमीटर, मीटर टू सेंटीमीटर. मग या केसमध्ये आपण 2 फिजिकल क्वांटिटी बघितल्या. पहिली कुठली बघितली, लेंथ. फर्स्ट वन इट इज लेंथ अँड सेकंड वन इट इज सेड टू बी मास. ओके, मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑर लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट. आणखीन एक याच्या केसमध्ये थर्ड क्वांटिटी आहे, ती म्हणजे टाइम. व्हॉट टू मेजर, टाइम. हाऊ टू मेजर टाइम, कशामध्ये मोजतो आपण, स्टँडर्ड रेफरन्स यूज्ड टू मेजर इट इज सेड टू बी सेकंड्स, और आय कॅन से इट इज सेड टू बी सेकंड. एक मूव्ही आहे, त्याचा टाइम पिरियड किती आहे, 2 तास. 2 तास म्हणतो, ठीक आहे, पण त्या तासाचं तुम्ही मिनिटमध्ये कन्वर्ट करू शकता किंवा मिनिटाचं सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकता. शेवटी काय मिळणार तुम्हाला, सेकंड्स. सो सेकंड्स इज द स्टँडर्ड रेफरन्स यूज्ड टू मेजर टाइम ऑफ द पर्टिक्युलर इव्हेंट, टाइम ऑफ द पर्टिक्युलर इव्हेंट. मग सेकंद आहे, तुम्ही आवर्सचं सेकंडमध्ये कन्वर्जन करू शकता. ओके, आणि आवर्सचं मिनिटमध्ये कन्वर्जन करू शकता. मिनिट, यू कॅन मेजर टाइम इन सेकंड और मिनिट, यू कॅन मेजर टाइम इन सेकंड और आवर. सेकंडमध्ये मोजू शकता किंवा मिनिटमध्ये मोजू शकता, सेकंडमध्ये मोजू शकता किंवा आवरमध्ये मोजू शकता. पण हवरचं कन्वर्जन सेकंडमध्ये होत आहे, मिनिटचं कन्वर्जन सुद्धा सेकंडमध्ये होतं. त्यामुळं मोस्ट ऑफ द केसेस एनी फिजिकल क्वांटिटी टाइम ड्युरेशन आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ फोर्स और आफ्टर सम इव्हेंट, इट्स unit to measure the physical quantity, that is time, is always said to be second. So meter, kilogram, second, these are fundamental or basic units used to measure the length, mass and time of the particular event. Length of the object, mass of the object and time period of the event. मग तो इव्हेंट कसा असेल, when object is in a motion. आता मिनिट, 1 मिनिट म्हणजे किती असतो, 60 सेकंड्स. 1 minute is said to be 60 seconds, correct. and 1 hour, ह्या सगळ्या केसेस मी 1 साठी कन्सिडर करतोय. 1 hour इज इक्वल टू काय असतं आहे, 60 मिनिट ना. 1 hour इज सेड टू बी 60 मिनिट्स. पण 1 मिनिट म्हणजे किती आहे, 60 सेकंड्स. बरोबर, मग काय होणार आहे, 60 × 60 म्हणजे 3600 सेकंड्स. 3600 सेकंड्स. म्हणजे बघा, तुम्ही ज्याला 1 आवरचं कन्वर्जन सेकंडमध्ये करणार त्यावेळेला किती सेकंड्स असणार आहेत, ते 1 तास म्हणजे किती सेकंड्स असणार आहेत, 3600 सेकंड्स. इट इज सेड टू बी 3600 सेकंड्स. 1 hour इज इक्वल टू 3600 seconds and 1 minute is equal to 60 seconds. So meter, kilogram, second, these are the fundamental units
मीटर, किलोग्राम and seconds are the fundamental units used to measure fundamental quantities length, mass and time. कारण या काय कशा क्वांटिटीज, दिस आर द फंडामेंटल, याच्यापासून बाकीच्या क्वांटिटीज तयार होतात. आता कशा तयार होतात ते आपण एक एक्झाम्पल बघू. लेंथ पासून दुसरी फिजिकल क्वांटिटी तयार होते, मास टाइम पासून सुद्धा दुसरी एक फिजिकल क्वांटिटी तयार होते. आय विल कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ स्पीड. आता आपल्याला माहिती आहे स्पीड, माझी गाडी 60 km/h स्पीडने गेली म्हणजे आवर्सचं कन्व्हर्जन तुम्ही सेकंडमध्ये केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, मीटर पर सेकंडमध्ये. मग मी या केसमध्ये कन्सिडर करतो बघा एक एक्झाम्पल. स्पीड, स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. कशामध्ये मोजतो आपण, मीटर पर सेकंड. म्हणजे स्पीडचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. पण मीटर म्हणजे काय, लेंथ. सेकंड म्हणजेच काय, परत टाईम. मग स्पीडचे जे काही युनिट आहे मीटर पर सेकंड, हे कोणापासून डिराईव्ह झालं, कोणापासून डिराईव्ह झालं, युझिंग दिस 3 फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे या फंडामेंटल क्वांटिटीजपासून दुसरी एक क्वांटिटी डिराईव्ह झाली. ती कुठली डिराईव्ह झाली, स्पीड, ज्याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. सो युझिंग लेंथ अँड सेकंड वन क्वांटिटी इज सेड टू बी डिराईव्ह, दॅट इज सेड टू बी स्पीड, हुज युनिट इज सेड टू बी मीटर पर सेकंड. म्हणजे ही क्वांटिटी कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे का, नाही. ही बेसिक क्वांटिटी किंवा फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे, तरी कशी आहे, डिराईव्ह क्वांटिटी. व्हाय डिराईव्ह क्वांटिटी, बिकॉज दिस इज डिराईव्ड, तयार झाली, दिस इज डिराईव्ड फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटीज. तशा 7 आहेत, त्याच्यापैकी आपण फक्त 3 डिस्कस केल्या त्या केसमध्ये. सो स्पीड इज सेड टू बी मीटर पर सेकंड. ओके, दिस इज सेड टू बी अ डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी. इन द 17th century there was one system international conference in which 7 fundamental units were identified and which were universally accepted for the measurement. Which were universally accepted for the measurement. So first one fundamental unit is said to be length. हे पहिले युनिट ॲक्सेप्ट केलं गेलं. मास दुसरं युनिट ॲक्सेप्ट केलं गेलं. लेंथ कशामध्ये मोजली गेली, मीटरमध्ये. मास कशामध्ये मोजलं गेलं, किलोग्रॅममध्ये. आणि टाइम कशामध्ये मोजला गेला, इट इज मेजर्ड इन द सेकंड. फोर्थ क्वांटिटी, इट इज सेड टू बी इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट which is measured in a, कुठलं युनिट वापरलं गेलं, जसं यांना वापरलं गेलं मीटर, किलोग्रॅम, सेकंड, तसं इलेक्ट्रिक करंटला कुठलं युनिट वापरलं गेलं, इट इज सेड टू बी एम्पियर. सो दिस इज सेड टू बी फोर्थ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. पहिली फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी काय, लेंथ. दुसरी मास. तिसरी टाइम. आणि चौथी इलेक्ट्रिक करंट. देर इज अ वन फिजिकल क्वांटिटी that is said to be universally accepted, that is temperature. टेम्परेचर कशामध्ये टेम्परेचर मोजलं गेलं त्यावेळेला, ऑफकोर्स डिग्री सेल्सियस, डिग्री फॅरनहीट, इट इज ऑल्सो द युनिट्स टू मेजर टेम्परेचर, बट द स्टँडर्ड रेफरन्स यूज टू मेजर द टेम्परेचर इज सेड टू बी केल्विन. ओके, दिस इज द फिफ्थ फंडामेंटल क्वांटिटी. सिक्स्थ वन, it is said to be luminous intensity. Luminous intensity म्हणजे असं एक एक्झाम्पल, ही जी लाईट आहे, या लाईटमधून जी काही इंटेन्सिटी बाहेर पडते, हे कशामध्ये मोजायची असते, इट इज मेजर्ड इन द युनिट कॅन्डेला. इट इज CD. सो कॅन्डेला इज अ युनिट विच इज यूज टू मेजर द luminous intensity of लाईट सोर्स. कुठल्याही लाईट सोर्समधून लाईट इंटेन्सिटी बाहेर पडणार, ती कशी मोजायची, इट इज मेजर्ड इन द टर्म्स ऑफ कॅन्डेला. दिस इज अ सिक्स्थ फंडामेंटल क्वांटिटी विच इज नॉट डिपेंडंट ऑन एनी अदर. बाकीच्या क्वांटिटी यांच्यापासून डेराईव्ह होणार, पण या क्वांटिटीज कुणापासून डेराईव्ह होणार नाहीत. या बेसिक क्वांटिटीज आहेत, लेंथ, मास, टाइम, करंट, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी. आणि लास्ट वन दॅट इज सेड टू बी a amount of substance. This term you can easily study in the chemistry subject. Amount of substance हे कशामध्ये मोजायचं असतं, it is measured in terms of mole. It is measured in terms of mole. 7 basic quantities, length,
mass, time, current, temperature, luminous intensity and amount of the substance. Length can be measured into meter. Meter can be converted into kilometer and centimeter. Mass can be measured in the kilogram. Can be converted into gram or pound. 1 kg is equal to किती असतं 10⁻³ ग्रॅम आणि 1 kg is equal to किती असतं 2.28 पाउंड. 1 kg is 2.28 पाउंड. याच्या आसपास याची व्हॅल्यू पर्यंत असते. थर्ड वन टाइम measured in a seconds, but seconds can be converted into minute. Minute can be again converted into second, that is said to be 60 second. Again second can be converted into hour. 1 hour is equal to 60 minutes. 60 minutes is equal to 3600 seconds. So again whatever the quantities you are taking, you can easily convert into the seconds only. That's why these are the basic units used to measure the basic physical quantities. Then electric current used to measure, it is said to be ampere. Temperature Kelvin and can be converted into degree Celsius. It can be converted into degree Fahrenheit. Then how to convert into Celsius and Fahrenheit, that we are going to discuss in detail when the syllabus exactly started. Luminous intensity, amount of the light intensity coming from any light source which can be measured by this unit. It is said to be candela. And any amount of substance in a microstate which can be measured in terms of a mole. So there are 7 fundamental physical quantities. First one length, second one mass, third one time, fourth one current, fifth one temperature, sixth one luminous intensity, seventh one is said to be amount of substance. 7 basic units or fundamental units: meter, kilogram, seconds, ampere, Kelvin, candela and mole. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ज्या कुणावरती डिपेंड नाही आहेत. याला लेंथ आहेच, बरोबर आहे का. मग असे मी एक एक्झाम्पल बघितलं. स्पीड म्हणजेच काय, कशामध्ये मोजतो आपण स्पीड, मीटर पर सेकंद. मग मीटर पर सेकंडमध्ये मीटर काय आहे, लेंथ आहे. सेकंड म्हणजे काय आहे, याच्या केसमध्ये टाइम आहे. म्हणजे मीटर पर सेकंड हे कुणापासून डिराईव्ह झालं, इट इज डिराईव्ह फ्रॉम दिस बेसिक क्वांटिटीज, दॅट इज सेड टू बी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. त्यामुळं यांच्यापासून बाकीच्या फिजिकल क्वांटिटीजचे युनिट्स तयार होतात, त्यांच्यापासून हे तयार होत नाहीत. त्यामुळे याला काय म्हटलं, बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज. 7 बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स. इट इज फर्स्ट वन लेंथ, सेकंड मास, थर्ड टाइम, फोर्थ करंट, फिफ्थ टेम्परेचर, सिक्स्थ इंटेंसिटी and 7th is said to be amount of substance, and these are their units. But keep in mind, these are the conversions. How to convert kilometer into meter. 1 centimeter, how to convert 1 centimeter म्हणजे काय असतो 1/100th part of a meter. 1 kilogram is 10⁻³ 1 kg is 2.28 of part of pound. 1 minute is 60 seconds and 1 hour is said to be 3600 seconds. So these are some basic fundamental quantities which we have discussed today, and the definition for physical quantity is it's a property of material which can be quantitatively प्रमाणात्मक मोजली जाते, which is quantitatively measured. That quantity is said to be physical quantity. Every quantity which have some existence in the universe, ती प्रत्येक क्वांटिटी काय असणार आहे, फिजिकल क्वांटिटी. मी तुम्हाला परत सांगतो, हॅपीनेस, वी कॅनॉट मेजर हॅपीनेस इन सर्टन युनिट्स बिकॉज इट इज नॉट एक्झिस्टेड इन द युनिवर्स. देर इज नो एनी प्रूफ फॉर द प्रेझेन्स ऑफ द happiness measurement. So that happiness is said to be hypothetical concept. But anything present in the universe is said to be physical quantity, and that physical quantity which can be measured by its own units. Length, mass, time, current, temperature, luminous intensity, amount of substance can be measured by meter, kilogram, second, ampere, Kelvin, candela and mole. So these are the basic quantities you should keep in mind. In the next lecture we are going to see the next part of this chapter. Okay, so we can stop here. Thank you.